बालपणातला अतिशय जोश होता, आता पण जोश आहे, असा फरक काय वाटत नाही आम्हाला. पण 68 लिंग केल्यानं सिद्धरामेश्वरांची सेवा ती पोचते आणि त्यामुळे आम्हाला वर्षभर काही अडचणी निर्माण होत नाही. तर आणि अडचणी आल्या तरी आम्ही त्याला खंबीरपणाने तोंड देण्याची ताकद आमच्यात निर्माण होतो. आजकालच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगू इच्छिता या 68 लिंग यात्रेबद्दल? आजच्या तरुण पिढीला आवश्यकता आहे की देवाची सेवा करणं. ठीक आहे, ते त्यांच्या व्यवसायामध्ये तो बहुत ही खूबसूरती के साथ पूरा 68 लिंग यात्रा चालू है। जैसा मैं जवान लोगों की बात कर रहा था, वो यही जवान लोग हैं जिनके साथ अभी अपन बात करेंगे बोलते इस पूरे 68 लिंग यात्रे के बारे में। तर नमस्कार साहेब, नाव सांगा तुमचं. आप्पासाहेब पुताटे, अजित शिरदाळे, मुंबई. बाळासाहेब भोगडे. तुमचं? जितेंद्र लाड. तर तुम्ही सगळे किती वर्षापासून मित्र हो? आम्ही लहानपणापासून म्हणजे 50-60 वर्ष झाली. हो, पण- हा. तर तुमच्या बालपणातलं 68 लिंग आणि आताच्या 68 लिंग मध्ये काय फरक जाणवतोय का तुम्हाला? बालपणातला अतिशय जोश होता, आता पण जोश आहे, असा फरक काय वाटत नाही आम्हाला. पण 68 लिंग केल्यानं सिद्धरामेश्वरांची सेवा ती पोचते आणि त्यामुळे आम्हाला वर्षभर काही अडचणी निर्माण होत नाही. तर आणि अडचणी आल्या तरी आम्ही त्याला खंबीरपणाने तोंड देण्याची ताकद आमच्यात निर्माण होतो. आजकालच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगू इच्छिता या 68 लिंग यात्रेबद्दल? आजच्या तरुण पिढीला आवश्यकता आहे की देवाची सेवा करणं. ठीक आहे, ते त्यांच्या व्यवसायामध्ये परीक्षेमध्ये वगैरे हे असतात, बिझी असतात, पण त्यातल्या त्यात वेळ काढून. पण आज जी गर्दी मी बघितली तर त्यामध्ये तरुण इथं फार मोठा भाग आहे, सहभाग आहे. मग मुली असो मुलं असो, म्हणजे एक 15-15, 20-20च्या घोळक्याने जात आहेत. हे बघून आम्हाला त्यांना काही सांगायची शिकवायची गरज नाही. सिद्धरामेश्वर त्यांना बरोबर आशीर्वाद देणार. तर सोलापूरची जी गंगा जमुना तहजीब आहे ज्याच्याबद्दल तुम्ही सांगत होता, बाहेरच्या राज्यामध्ये जे खूप हिंदू मुस्लिमचं जे तणाव निर्माण होत आहे आणि आपली जी यात्रा आहे सोलापूरची सिद्धरामेश्वरांची जी यात्रा आहे, हे हिंदू मुस्लिम एकताचं एक प्रतीक आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता महाराष्ट्रातल्या लोकांना? हे सिद्धरामेश्वरांची यात्रा आहे, त्या यात्रामध्ये फक्त लिंगायत समाज आहे असं राहिलेलं नाहीये, तेलुगू समाज आहे आणि काही ठिकाणी विजापूर वेशमध्ये मुस्लिम समाजाकडनं देवाची पूजा केली जाते, हा स्वागत केलं जातं. हे पिढ्यानपिढ्या चालू आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं जाती भेद या जत्रेमध्ये दिसत नाही. आणि पोलीस कमिशनर एक होते, त्यांचं नाव आठवत नाही मला, कामने, ते काय म्हणाले की तुमच्या जत्रेला पोलीस संरक्षणाची गरजच नाही. इतकं शांततेनं आणि इतकं एकीने तुम्ही लोक करता. आणि आज जर बघितलं आम्ही की सगळ्या जाती धर्माचे लोक इथं सामील झाले. जातीचे हे असतील काय आपल्या काट्या. बरोबर आहे. तर आता 15 तारखेला इलेक्शन आहे. महापौर कसला महापौर तुम्ही मागितलेला आहे सिद्धेश्वरांच्या चरणी सोलापूरसाठी? सिद्धेश्वरांच्या चरणी मार्गी एक निस्वार्थी असावा, काम करणारा असावा आणि सेवाधारी असावा सिद्धेश्वरांच्या चरणी. पण ते मिळणं फार आजच्या जमान्यामध्ये कठीण आहे. तरी एक ईश्वर चरणी प्रार्थना या ठिकाणी झालेली आहे. तर खूप खूप धन्यवाद. तुमच्यासारख्या तरुण पिढीला बघून जे आमच्यासारख्या म्हाताऱ्यांना थोडं उत्साह येईल या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि ही यात्रा 68 लिंगांची पूर्ण करण्यासाठी. तर खूप खूप धन्यवाद आपलं अमूल्य वेळ देण्यासाठी. सिद्धेश्वर महाराज की जय. धन्यवाद साहेब.